आता आपण पाहतो HTML मध्ये पॅराग्राफ टॅग आणि ब्रेक टॅगचा यूज कसा केला जातो. फर्स्ट आहे पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ ऑलवेज स्टार्ट्स ऑन अ न्यू लाईन अँड इज युजली अ ब्लॉक ऑफ टेक्स्ट. हे ध्यानातच ठेवायचं, विसरायचंच नाही की पॅराग्राफ हा नवीन लाईनवरच स्टार्ट होणार आणि युजली त्याला ब्लॉक ऑफ टेक्स्ट म्हणजे ग्रुप ऑफ टेक्स्ट म्हणू शकतो आपण किंवा ग्रुप ऑफ लाईन्स म्हणू शकतो. ओके. द HTML P एलिमेंट डिफाईन्स अ पॅराग्राफ. हे जे आहे ना अँग्युलर ब्रॅकेटमध्ये P हे पॅराग्राफ टॅगला डिफाईन करते. तर एक्झाम्पल पाहतो आपण. P टॅग घेतला आहे आणि आपण कंटेंट लिहिलं आहे की सबस्क्राईब टू कोड स्नॅप आणि एंड ऑफ P म्हटलं आहे. तर हे कशाच्या अंडर आलं आता? पॅराग्राफ टॅगच्या. तर पुन्हा मी ध्यानात राहावं म्हणून लिहिलं आहे की ए पॅराग्राफ ऑलवेज स्टार्ट्स ऑन अ न्यू लाईन. सेकंड आहे ब्रेक टॅग. सिंटॅक्स आहे अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये BR. BR टॅग डिफाईन्स द लाईन ब्रेक इन अ कोड. ज्यावेळेस आपल्याला एका लाईनवर दुसऱ्या लाईनवर जंप करायचं असतं किंवा स्पेस पाहिजे असते त्यावेळेस BR टॅग म्हणजेच ब्रेक टॅगचा यूज केला जातो. BR टॅग इज अन एम्प्टी टॅग विच मीन्स इट हॅज नो एंड टॅग. हे इथे जास्त लवकर समजेल. इथं बघा, हा स्टार्टिंग टॅग आहे आणि हा एंडिंग टॅग आहे पॅराग्राफचा. तसं BR मध्ये एंडिंग टॅग नसतो, त्यामुळे त्याला एम्प्टी टॅग असं पण म्हणतात.